युद्धामुळे देशावर आर्थिक संकट. एप्रिलपासून या 15 मोठ्या बँका कायमच्या बंद होणार. 15 बँकेत खाते असणाऱ्या लोकांचे पैसे बुडणार. बँक खातेधारकांची झोप उडवणारी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये युद्धामुळे आता गॅसचा तुटवडा झालाय, पेट्रोल डिझेल देखील आता कधी पण बंद होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच रिझर्व्ह बँकेने 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय घेतलाय अशी बातमी आता व्हायरल झाली आहे. मग कोणत्या त्या 15 बँका आहेत की ज्या आता बंद होणार? या बँकांची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आता समोर येताना दिसत आहे. मग जर या 15 बँका बंद झाल्या तर यामध्ये ज्या लोकांनी फिक्स डिपॉझिट केलेला आहे, ठेवी ठेवलेले आहे, तर काही लोकांनी याच्यामध्ये पगाराचे पैसे ठेवलेले आहेत, तर काही लोकांचे पेन्शनचे पैसे, तर काही महिलांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते, तर काही शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुदान याच्यामध्ये येत असतात. तर या सगळ्या पैशांचं काय होणार हा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. युद्धामुळे सगळीकडे सगळ्या गोष्टी बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्या पण अचानक. बँकेच्या या बातमीने संपूर्ण देशामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या 15 बँका अशा आहेत, याची यादी समोर आली आहे, ज्या बंद होणार त्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये करोडो लोकांचे खाते आहेत आणि ज्याच्यामध्ये अब्जो रुपये लोकांचे पडलेले आहेत, ज्यामध्ये सर्वसामान्य लाडक्या बहिणींचे खात्यातले पैसे देखील त्याच्यामध्ये आहेत, तर काही शेतकऱ्यांचे नमो आणि पीएमचे हप्ते यांच्यात येतात, तर काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करणारी देखील मोठी बँक याच्यामध्ये आहे. मग नेमकं ती यादी काय आहे हे आपल्याला सगळ्यात आधी पाहून घ्यावं लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी बातमी आहे या बातमीमध्ये काय यादी दाखवण्यात आलेली आहे, कोणत्या 15 बँका आता बंद होणार आहेत, यामध्ये असणाऱ्या पैशांचं नेमकं काय होणार आहे, रिझर्व्ह बँकेने नेमकं काय सांगितलेलं आहे, बँक बंद झाल्यानंतर काय प्रक्रिया असते याविषयी रिझर्व्ह बँक काय म्हणाली आहे पहा. एप्रिलपासून या बँका बंद होणार असं बोललं जात आहे. तर मग आपल्याकडे फार थोडासा वेळ शिल्लक आहे. मग या अतिशय कमी दिवसांमध्ये तुम्ही नेमकं काय करायचं हीच माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पहा, जर तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण की जर तुमच्या बँकेचे नाव या यादीत जर असेल तर तुम्हाला येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला असे काही 2 महत्त्वाचे काम करावे लागतील, तरच तुमचे पैसे वाचतील, अन्यथा पैसे वाचणार नाहीत. ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आल्याची बातमी समोर आल्याने आणि ही बातमी टीव्हीला आल्याने लोकांमध्ये एक प्रकारची चिंता निर्माण झाली आहे. तर मग सगळी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये नेण्याचा अगदी महत्त्वाचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत ती यादी की कोणत्या कोणत्या बँकांची आहे हे बंद करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामधल्या खातेदारांच्या पैशांचं नेमकं काय होणार आहे, ज्यांची खूप सारी रक्कम आहे किंवा ज्यांची योजनांचे पैसे त्याच्यामध्ये जमा होतात. मग त्या योजनांचा लाभ त्यांना मिळणार का, बँकेमुळे त्यांचा लाभ बंद होणार, टप्प्याटप्प्याने सगळी माहिती आपण घेणार आहोत. सावधान, एप्रिल मे महिन्यात संपूर्ण देशावर भीषण आर्थिक संकट कोसळण्याची चिन्ह आहेत. आत्ताच आलेल्या एका हादरवून टाकणाऱ्या बातमीनुसार 1 एप्रिलपासून राज्यातील तब्बल 15 मोठ्या बँका कायमच्या बंद होणार आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरली. एकीकडे जगात युद्धाचा भडका उडाला असतानाच आपल्याकडील या 15 बँकांवर टाळं लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. मग खरंच या बँका बुडणार का? यामध्ये कोट्यावधी लोकांची खाती असून लोकांचा कष्टाचा पैसा तिथे जमा आहे. नेमक्या कोणत्या बँका बंद होणार आणि त्यांची नावं काय? या 15 बँकांमध्ये कुणी एफडी केलीये, तर कुणाचे हक्काचे पैसे तिथे पडलेले आहेत. यात खातेदार शेतकरी आहेत, ज्येष्ठांची पेन्शन येते आणि लाडक्या बहिणींचे पैसेही याच बँकांमध्ये जमा होत आहेत. लाखो लोकांचे करोडो रुपये अडकणार म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगावर काटा आलाय. बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे परदेशातून येणारा गॅस पुरवठा मोठ्या देशांनी रोखलाय. म्हणजे समुद्रातून जी गॅसची जहाजे आपल्या देशात येतात ती आता मध्येच थांबवण्यात आली आहेत. पेट्रोल डिझेल कधी बंद होईल याचा नेम राहिला नाही. तुमच्या शहरात किंवा गावातही आता गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही दिवसांनी हा गॅस मिळणंही कठीण होईल अशी भीती वर्तवली जाते. त्यातच आज ही काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आली की 15 बँका 1 एप्रिलपासून बंद होणार. मग आता तुमचं खातं तिथे असेल तर तुमचे पैसे अडकणार का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या 15 बँका बंद करण्याचा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. या बँका खूप जुन्या असून त्यांच्या शाखा राज्यभर पसरल्या आहेत. आरबीआयने 1 एप्रिलची डेडलाईन दिल्याने आता खातेदारांना आपले पैसे काढता येणार नाहीत का हा प्रश्न उभा राहिलाय. जर तुमचं या 15 बँकांपैकी कुठेही खातं असेल तर हा तुमच्यासाठी मोठा धक्का असू शकतो, कारण यात गरीब शेतकरी, लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पैसे आहेत. तुमच्या रक्तापाण्याचे पैसे जर तुम्हाला काढता आले नाहीत तर त्यावर तुमचा हक्क राहणार नाही का? होय, रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांवर आता कडक निर्बंध ओढलेत आणि त्याचा थेट फटका तुमच्या खिशाला बसणार आहे. आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण प्रशासनाने या 15 बँकांची यादी जाहीर केल्याची चर्चा आहे. येत्या 8-10 दिवसात या बँकांना टाळं लागलेलं दिसेल. मग तुमच्या एफडीचं काय होणार? नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसानचा हप्ता अडकणार का? लाडक्या बहिणींचे पैसे किंवा निवृत्ती वेतन कसं मिळणार?
बँकेत काम करणाऱ्यांच्या नोकरीचं आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांचं काय होईल? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओत नीट समजून घेणार आहोत. वेळ खूप कमी आहे. अवघ्या काही दिवसात या बँका बंद होणार अशा बातम्यांचा पाऊस पडतोय. तुम्हाला ही नावं तातडीने जाणून घ्यावी लागतील, नाहीतर कष्टाची कमाई मातीमोल होऊ शकते. केंद्र सरकारने देशभरातील 43 बँका बंद करण्याचा विचार केला असून त्यातील 15 प्रमुख बँका महाराष्ट्रातील आहे. आपल्या राज्यासह एकूण 11 राज्यांवर ही कारवाई होणार असल्याचं बोललं जातंय. या प्रक्रियेनंतर तुमचं पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक आणि फोन पे, गुगल पे सारख्या ऑनलाईन सुविधा पूर्णपणे बदलणार आहेत. यासाठी तुम्हाला नेमकं काय काम करावं लागेल आणि कोणत्या 15 बँकांची नावं यात आहेत हे आता खूप लक्षपूर्वक बघा. सरकारने हे पाऊल उचलण्यामागे अनेक कारणं आहेत. 1975 पासून आजवर अनेक बँका बंद झाल्या किंवा त्यांचं विलिनीकरण म्हणजे मर्ज करण्यात आलंय. 2017 मध्ये जसं SBI मध्ये इतर बँका विलीन झाल्या, तसंच अलाहाबाद बँक, इंडियन बँक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकांचंही झालं. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही दुसऱ्या बँकेत मिसळली गेली. हे विलिनीकरण का होतं? तर बँकांमधील आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी. सध्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून लोकांचे पैसे उकळण्याच्या घटना वाढल्यात. परदेशातून फेक कॉल करून लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत. याच कारणांमुळे ग्रामीण भागातील बँका ज्यांच्या शाखा खेडोपाड्यात आहेत त्या बंद होऊन मोठ्या बँकेत सामील केल्या जाणार आहेत. कोणत्या आहेत या 15 बँका? नावं पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचं खातं धोक्यात असू शकतं. तुमच्या डोळ्यांतली झोप उडवणारी एक काळजाची धडधड आता तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलीये. तुमचं ज्या बँकेत खातं आहे ती बँक उद्या सकाळी उघडेल की नाही याची खात्री आता राहिलेली नाही. ही 15 नावं नीट डोळे फाडून बघा, कारण तुमचा घामाचा पैसा मातीत मिळण्याची वेळ आलीये. विशेषतः आमचे जे शेतकरी बाप आहेत, ज्यांचे पीक विम्याचे किंवा नमू शेतकरीचे कष्टाचे पैसे खात्यात पडून आहेत, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नसून एक प्रकारचा मृत्यू घंटाच आहे. 1 एप्रिलची ती तारीख तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का ठरू शकते, कारण या महत्त्वाच्या बँकांचा बाजार कायमचा उठणार आहे. तुमच्या पोरीच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी, लाडक्या बहिणीचे पैसे किंवा बँकेकडून घेतलेलं कर्ज या सगळ्यावर आता टांगती तलवार आहे. 2 मिनिटं कान देऊ नका, कारण ही भीती नुसती हवेतली नाही. जेव्हा एखादी बँक पत्त्याच्या बंगलासारखी कोसळते तेव्हा सामान्य माणसाचा आधार फक्त सरकारचा तो एक विमा असतो. उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये जसा बँकांचा खेळ झाला आणि त्या एकमेकांत मिसळून गेल्या, तसंच वादळ आता महाराष्ट्रात घोंगावतंय. RBIच्या एका खास नियमाचा पाश असा आहे की जर तुमची बँक बुडाली किंवा तिचं अस्तित्व संपलं तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच सरकार साथ देतं. म्हणजे तुमच्या खात्यात 5 लाखांच्या आत रक्कम असेल तरच तुम्हाला ती परत मिळण्याची कायदेशीर खात्री आहे. पण जर तुमच्याकडे यापेक्षाही जास्त माया असेल तर त्या वरच्या रकमेवर सरकार पाणी सोडून देतं. त्यामुळे शहाणपण यातच आहे की तुमची सगळी कमाई एकाच पेटीत, बँकेत न ठेवता ती वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा, तरच तुमचा जीव भांड्यात पडेल. आता या सगळ्यामागे असलेलं एक भयानक सत्य आणि अफवांचा बाजार नीट समजून घ्या. सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे की एप्रिल-मे महिन्यात बँकांना टाळं लागणार. अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळेच लोकांच्या पोटात गोळा आलाय. पण आमच्या टीमने जेव्हा या प्रकरणाचा मुळापासून छडा लावला तेव्हा एक गोष्ट समोर आली की कोणतीही बँक अशा प्रकारे एका रात्रीत गायब होणार नाही. तुमच्या कष्टाच्या पैशावर कुणीही डल्ला मारू शकत नाही जोपर्यंत तुमचा पैसा कष्टाचा आणि कायदेशीर आहे. हे जे काही सुरू आहे त्या केवळ वावटळीसारख्या पसरलेल्या अफवा आहेत. कोणत्याही फसव्या मेसेजला बळी पडू नका. बँकांचे जे काही बदल सुरू आहेत ती केवळ सरकारची एक कागदोपत्री प्रक्रिया आहे. बँका बंद होणार नाहीत. त्यामुळे मनातली भीती काढून टाका आणि निर्धास्त रहा. तुमची कमाई सुरक्षित आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकले की कशा प्रकारे 15 बँका बंद होण्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. आपण सर्व जनसामान्य मध्यमवर्गीय माणसं आहोत. कुणी शेतकरी आहे, कुणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, माता भगिनी आहेत, तर कुणी पेन्शनवर जगणारा ज्येष्ठ नागरिक. रक्ताचं पाणी करून साठवलेला 1-1 रुपया जेव्हा धोक्यात आहे असं वाटतं तेव्हा काळजात धडकी भरणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या गोंधळात आपण एक गोष्ट विसरतोय की म्हणजे अफवा. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक यादीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं आजच्या काळात सर्वात मोठं संकट ठरू शकतं. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI कधीही कोणती मोठी बँक एका रात्रीत कायमची बंद करत नाही. हो, काही बँकांवर निर्बंध येतात किंवा काही बँकांचं दुसऱ्या मोठ्या बँकेत विलिनीकरण होतं. विलिनीकरण म्हणजे तुमची बँक बंद होणे नव्हे, तर ती अधिक सुरक्षित होणे होय. जर तुमची बँक दुसऱ्या बँकेत विलीन झाली तर तुमचे पैसे, तुमची FD आणि तुमचे हप्ते सुरक्षित राहतात. फक्त तुमच्या चेकबुकच्या आणि IFSC कोडमध्ये बदल होतो. त्यामुळे पैसे बुडणार या भीतीपोटी घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका.
आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं खातं नक्की कोणत्या बँकेत आहे? खाली कमेंटमध्ये तुमच्या बँकेचं नाव नक्की सांगा. कारण जर तुमच्या बँकेबद्दल खरंच काही अधिकृत अपडेट RBIने दिली असेल तर आम्ही त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवून सावध करू शकू. तुमच्या मनात काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये विचारा. आपण त्यावर चर्चा करून तुमची सुरक्षित हेच आमची प्राथमिकता आहे. शेवटी एकच सांगेन, एप्रिल महिना येतोय, तुम्ही घाबरू नका. बँकेचे व्यवहार तपासत राहा. आपले मोबाईल नंबर बँकेत अपडेट ठेवा आणि अधिकृत लिंकवर क्लिक करू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अफवांना आळा बसेल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.